थॅलेसेमिया या अनुवांशिक आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईतल्या सायनच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र कार्यशाळेचं आज आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी थॅलेसेमिया म्हणजे नक्की काय, हा आजार होण्यामागची कारणं, त्याचं निदान आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। थॅलेसेमिया आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी कशा प्रकारे विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली। थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सहकार्य, मदत आणि मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असं आश्वासन यावेळी समाजसेवा विभागानं दिलं। या कार्यशाळेला रुग्णमित्र, संलग्न सामाजिक संस्था, परिवारांना देखील हजेरी लावली। यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, प्राध्यापक, बालरोग तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता शर्मा, विद्याधर गांगुर्डे आणि थॅलेसेमिया समुपदेशक डॉक्टर पूर्वा राणे, थॅलेसेमिया निर्मूलन समितीचे विनय शेट्टी, गजानन नार्वेकर आदी उपस्थित होते।